की काँग्रेस पक्षातून जे जे घटक बाहेर पडले आहेत आणि त्याने आपापले पक्ष निर्माण केलेले आहेत त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस उभी करणं ही आज काळाची गरज आहे. मी नावं घेतली, मग तृणमूल काँग्रेस असेल, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. मी तर असे म्हटलं होतं की अजित पवार गटात विलीन होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये विलीन व्हा. त्या बैठकीत काय मत आहे? आतमध्ये कोण रिपोर्टर होता मला माहीत नाही. आतमध्ये रिपोर्टरना प्रवेश नव्हता. मी सुद्धा या बातम्या वाचतो. मी याच मंचावरून असं एक मत व्यक्त केलं होतं आणि खाजगीमध्ये आम्ही बोलत असतो की काँग्रेस पक्षातून जे जे घटक बाहेर पडले आहेत आणि त्याने आपापले पक्ष निर्माण केलेले आहेत त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस उभी करणं ही आज काळाची गरज आहे. मी नावं घेतली, मग तृणमूल काँग्रेस असेल, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. मी तर असे म्हटलं होतं की अजित पवार गटात विलीन होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये विलीन व्हा. हा काय अजित पवार गटामध्ये विलीन होण्यापेक्षा तेव्हा बोललोय मी, आता त्यांचा विषय संपला, की राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील व्हायला पाहिजे. जसं तेलंगणामध्ये काही काँग्रेसचे घटक वेगळे झाले, त्यानंतर ओरिसामध्ये बिजू जनता दल हे मूळ काँग्रेसवालेच आहेत. असे अनेक घटक आहेत जे काँग्रेस पक्षातून बाहेर पडले. त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस देशाला नेतृत्व देणारी याच्यामध्ये सहभागी व्हावा असं मी माझं मत व्यक्त केलं. कारण तुम्ही या सगळ्यांना अनेक राज्यामध्ये त्यांच्या लढाया लढण्यासाठी काँग्रेसची मदत हवी आहे ना. आता काल ममता दीदी सोनिया गांधींना भेटल्या तासभर, त्याच्या आधी त्यांनी राहुलजीशी चर्चा केली. प्रत्येकाला काँग्रेसचं सहकार्य हवं आहे, काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या पक्षांना किंवा नेत्यांना. मग ते करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी तुम्ही एकत्र येऊन काँग्रेस पक्ष अधिक मजबूत, देशासमोर एक पर्याय काँग्रेसचा कायम होता, आजही आहे. तर या पद्धतीनं सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं माझं मत होतं. आणि ते त्या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस पक्षात आणि इतर काही घटक पक्षामध्ये त्या